सोलो गायस, तर आपलं माझ्या व्हिडिओमध्ये परत एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जमिनीवरचा स्वर्ग. व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग झालेले आहेत, तर शेवटपर्यंत बनून राहा. आणि आम्ही जी काही ॲक्टिव्हिटी केली ती तुम्हाला सगळ्या या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि आमच्या प्रवासामध्ये एक हादसा घडला आहे, तो पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला. तर गायस, आमचा प्रवास चालू झाला. आमच्या गावामधनं नारळ वगैरे फोडून मस्त प्रवासाला सुरुवात केली. आणि मुलांचं काय मस्त गाणे गिणे लावून एकदम फुल जोरात. आणि माझं काय, मी खिडकीच्या जवळ बसलो मस्त हवेमध्ये एक नंबर. आणि मस्त गाडीत प्रवास केल्याच्या नंतरून व्हायला लागले रात्र. आणि रात्र झाली म्हणजे सगळ्यांना झोपा लागायला लागल्यानंतर बघतो तर किती 1 वाजले. सगळेजण गाडी झोपलेले होते आणि फक्त मी आणि जो ड्रायव्हर होता, आम्ही दोघंच जण फक्त जागी होतो. आणि बघता बघता काय झालं, आम्ही ज्या रस्त्याला जायचं होतं त्या रस्त्याला जायच्याऐवजी आम्ही दुसऱ्याच रस्त्याला घुसलो. एका साईडला, त्या साईडला होतं जंगल. जंगलाच्या रस्त्याला घुसलो. सुनसान रस्ता होता. आणि बघतो तर काय, समोर पूर्णपणे अंधार आणि एकच रस्ता होता फक्त. आणि तेवढ्यात काय झालं, एकदम बघता बघता समोर जात होतो आम्ही. आणि अचानकपणे आमची गाडी पलटी बंद. ड्रायव्हरसुद्धा घाबरला, मी सुद्धा घाबरलो. आणि मॅप काढायला मोबाईलला नेट चालत नव्हते, तर काहीच चालत नव्हतं. ड्रायव्हरची पण फाटली, माझी पण फाटली. मग काय आता काय करणं काही समजत नव्हतं. मग आता समोर होतं एक बोर्ड लावलेलं होतं. बोर्डवर दिलेलं होतं की पुढं जाण्यास मनाई आहे. तर मग काय ड्रायव्हरनी गाडी मारली टर्न. आणि टर्न मारल्याच्या नंतर आम्ही निघालो. परत ज्या रस्त्याने आलो होतो त्या रस्त्याकडे निघालो तर खूप जास्त अंधार असल्यामुळं आणि आम्ही जे पण गाडीमध्ये होतो सगळेजण झोपलो होतो. फक्त मी एकटाच आणि ड्रायव्हर दोघंजण जागी होतो. तर मग काय निघालो आम्ही परत ज्या साईडने आलो आम्ही त्या रस्त्याला निघालो. ड्रायव्हरला बोललंच मागं कळून घ्या आणि आपण ज्या रस्त्याला आलो त्या रस्त्याला जाऊया, कारण की पुढे जाण्यास मनाई होती. म्हणजे पुढं रस्ता काही असेल नाही सांगते. आणि मग आम्ही निघालो ज्या साईडून आलो त्या साईडला. आणि मध्येच लागला एक भयानकचा पूल. आणि बाहेर बघितलं खिडकीवरनं तर पूर्ण काळं दिसत होतं. पूर्ण काळ्या कलरचं पाणी दिसत होतं. आणि आम्ही निघालो परत आमच्या वाटेच्या रस्त्याला. गाडी टर्न मारली आणि सगळेजण झोपले. ते रात्रीचे वाजलेले होते, 1:30 वाजले होते वाटतं, कदाचित 1:30 वाजलेले होते. आणि बघतो तर काय, अचानक पुढं जाता जाता रस्त्यात एक 2 व्हीलर होती, ती बंद पडलेली होती. आणि त्या 2 व्हीलरवरती कोणीच माणूस नव्हता. फक्त चाबी लावलेली होती आणि कोणीच माणूस नव्हता. तर पुढं जाऊन आम्ही आमच्या रस्त्याच्या साईडला आलो तेव्हा थोडंसं बरं वाटलं आणि गाड्या वगैरे यायला लागल्या. तर मग थोडंसं काही जीव आला नाही का. रस्त्याला आलो अंतर देशी वगैरे उभी होती समोर. असं कन्स्ट्रक्शनचं काही काम चालू असेल त्यांचं, नाईटला काही बंद होतं सगळं. रस्त्याला आलो आणि बघता पाठीवर काहीतरी दिलेलं होतं, पण ते नीट वाचता नाही आलं मला, कारण की गाडी चालत्या याच्यामध्ये काही वाचता नाही आलं. पण काहीतरी दिलेलं होतं, त्या साईडला जाण्याचा रस्ता होता ना, त्याच्याबद्दल काहीतरी दिलेलं होतं. तर असं बघता मला लागली झोप. मोबाईल तसंच काहीच. तर बघू शकता झालेली आहे सकाळ. आणि मी उठलो तर बघतो तर काही 5:30 का 6 असा काहीतरी टायमिंग झालेला होता. आणि माझे मित्र अजूनसुद्धा झोपेल आहे. रात्री त्यांना काय घडलं काहीच कळायला सुद्धा नाही, म्हणजे ते झोपेलच होते आणि अजूनसुद्धा झोपेलच आहे. मी रात्री 1:30 वाजता झोपलो, तरी पण बघू शकता 5:30 वाजता मला जाग आली आणि मस्त निघालो. आता एकदम भारी वाटतंय. रुमाल गिमाल बघू शकता, आज तसंच आहे म्हणजे एकदम. आणि काल व्हिडिओ काढता डायरेक्ट म्हणजे मोबाईल खाली पडला माझा डायरेक्ट. आणि एकदम खतरनाक सीन झालेला होता. बघू शकता काय झोपले मस्त मित्र नयन मीड असतं. आणि थंडीमुळं आमच्या सगळ्यांच्या अंगामध्ये होते, जर्किंग घातलेलं होतं सगळ्यांनी. बघू शकता काहीच. तर निघालो आता
पुढच्या प्रवासाकडे, कारण की जवळजवळच आम्ही कोकणच्या जवळजवळच आलेलो होतो. म्हणजे कोकणमध्ये प्रवेश केलाच होता आम्ही. आता मालवण साईडला आम्ही निघालेलो होतो. तर गाईज बघू शकता आत्ता सकाळचे वाजलेले आहे 8:15 आणि एकदम वातावरण एकदम भारी वाटत होतं. आणि सगळेजण आता उठलेले होते मस्तपैकी आणि मस्त व्हिडिओ चालू होते सगळ्यांच्या गाड्याच्या खिडकीच्या बाहेरून. मग काय पुढे जाता जाता ड्रायव्हर लागला त्याच्या गप्पा मारायला आणि सांगायला लागला थोडीफार माहिती. तर बघूया काय माहिती सांगतो. जसे अजून मी एवढ्या वर्षापूर्वी आलो होतो ना, त्या दिवसाची आजची बिल्डिंग मध्ये काहीच फरक नाही. आपल्या इथं झाला ऊक आहे धंदा. दुकानदार मिसळून सगळे की सिंधुदुर्ग किल्ला 12 किलोमीटर, तारकर्ली चौपाटी. तर गाईज प्रवास झाल्याच्या नंतर आता आम्ही उतरलेलो आहे गाडीच्या खाली आणि तिथला जो निसर्गरम्य वातावरण आहे ते बघण्यासारखंच होतं. एकदम ते झाडं, ते घरं एकदम छान वाटत होतं आणि एकदम हवा चालू होती आणि एकदम म्हणजे सगळे तिथं कौलाचेच घरं होते. आणि आम्ही जी रूम बुक केली होती एकदम समुद्राच्या काठ्यावरच बुक केली होती, म्हणजे राहण्यासाठी एकदम भारी. इथलं झाडं गिडं सगळे नारळचे झाड लावले होते नाही का, एकदम भारी वातावरण झालेलं होतं बघू शकता. तर आमची जी रूम आहे ती अजून थोडंसं समोर गेलो होतं ना, रूम बुक केलेली होती, कारण की मोबाईलची चार्जिंग पण संपल्यामुळे काय मी व्हिडिओ शूट नाही केले तेवढे. पण तुम्हाला मी पुढे चालून दाखवलंच. बघू शकता घरं कसे एकदम पूर्ण कौलाचेच आहे. तर गाईज आम्ही पोहोचल्याच्या नंतर लगेच निघालो आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. आणि तिथं काही मोबाईल वगैरे अलाउड नव्हता म्हणून आम्ही आमच्या गाडीमध्येच मोबाईल ठेवलेले होते सगळ्यांनी. तर जेवढे पण मला काही शूट करता आलं तेवढं मी शूट केलेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडनंच मला क्लिप आहे त्या भेटलेल्या आहेत. तर गाईज बघू शकता आपण की आम्ही करतोय पहिलीच स्कूबा डायव्हिंग करतोय. तर पाण्याच्या आतमध्ये जो सीन काय होता की खाली गेल्यावर तोंडाने श्वास घ्यायचा होता, नाक पूर्णपणे बंद होतं. तर आणि खाली माशा पण दिसत होत्या, पण मला तर अजून काही एक सुद्धा माशी वगैरे काही दिसलं नाही. तर काही जणांना दिसलं माशा वगैरे, आमचे जे मित्र होते त्यांना. तर काही असं काय होतं. आणि नंतर आम्ही गेलो पॅराग्लायडिंगला. तर पॅराग्लायडिंगला पण खूप जाम मजा आली नाही का. आणि एकदा वरती गेल्याच्या नंतर एकदम असं वाटत होतं खाली पडतो काय, पण एकदम खूप मजा आली होती आम्हाला. तर जास्त अजून एक क्लिपा होत्या पण ते काही ॲड करता नाही आल्या मला, कारण की ते जे होते मित्राकडे होते त्याच्या कॅमेऱ्यामध्ये आणि ते काही मला भेटले पण नाही. तर होऊ शकतं गाईज फुल मजा केली आम्ही आणि आलो परत खाली. काहीच तर झालो आपण आता तयार. आपण चालू कोकण फोटोशूटला. आपल्यासोबत आपले दोन मित्र आपल्यासोबत. आम्ही चाललो आता कोकण फोटो काढायला सकाळच्या टायमाला. तोंड सध्याला जाम झाले आमचे झोपीमुळं, पण काही विषय तरी फोटो काढणार आपण कसं 100%. तर गाईज बघू शकता आपण या ठिकाणी निघालोय आपल्या शहराकडे. आमची रूम खाली करून आम्ही बॅगा वगैरे पॅक करून आता निघालो आमच्या शहराकडे. तर बघू शकता तिथलं वातावरण किती छान आहे. पूर्ण नारळाचे झाडं होते आणि सगळे नारळ होते नाही का. तर निघालो चला बाय गाईज. तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच वेगळ्या नव्या व्हिडिओसोबत. चला बाय बाय गाईज.